लाईट काय आहे ना काय माहिती. धर माझ्या लग्नाची पत्रिका आणि ये माझ्या लग्नाला. कोणाची माझी न कोणाची? लकात कधी लग्न? हाय परवा दिवशी ये. अशी कशी आले लगेच घेऊन? अशी कशी आली म्हणजे? मग तुला तर काही जमलं नाही लग्न करायला घरी बोलायला, मग आली मग पत्रिका घेऊन. काय करणार मग मी दुसरं? नाही मग पोरच घेऊन यायची होती, काय पत्रिका तरी आणली. तेवढंच राहिले, आता ते पण करते काही दिवसांनी, हाय का नाही? तुला कस काय काय वाटलं? सरळ सरळ हा म्हणली तू लग्नाला. अरे मग काय करणार आहे? मी तुला किती दिवसापासून सांगते, अरे ऋषी घरी चल घरी चल. तू नाही, मला तूच सांग, तूच सगळं कर. जर सगळं मलाच करायचं तर मी कशाला एवढी झंझटी करू? जाऊ दे ना मग. तुला कस काय कळत नाही तू? अरे काय बोलती? तुला कळतंय की काय? अरे कसं काय कळतंय का? म्हणजे मला कळतंय, मी होश आवाज मध्येच तुला आणून दिली. तुला समजायला पाहिजे, तुझ्यामुळे ही दिवस आलेत माहिती का? तुला लग्नच करायचं नव्हतं, धडधडीत सांगायचं ना. कशाला खोट्या आशा दाखवली मला? आणि माझं नाव कुठे याच्यात किलबिल परिवार मध्ये? राह तू असाच किलबिल परिवारामध्ये, हाय का नाही? हा तुला तर काय. अरे पण तू डायरेक्ट पत्रिका घेऊन आली, तुला कसं काय काय वाटलं नाही? तुला एकदा पण वाटलं नाही का ही पत्रिका? ज्या दिवशी मी तुला सांगत होते माझ्या घरी पाहुणे येणार आहेत बघायला, अरे पाहुणे जमन, लग्न जमतंय, त्यांचा होकार आला, एवढं सगळं सांगून सुद्धा तू हा होऊ दे, तू म्हण नाही, सगळं मलाच करायचं. मग कशाला काय गरज पडली ना? तुलाच लग्न करायचं नाही माझ्यासोबत, आता मला बोलतोय का? नाही 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 नाही, आता तुझी मला पण वाटायला लागलं तुझी इच्छा नाही म्हणून. हो आता तू असंच बोलशील, असंच करतात ना सगळे. सगळे करतात असेच. मला फार सगळ्यांमध्ये मोजलं तो तर. मग तू तशीच वेळ आणलीयस. अरे पण तुला थोडं पण का नाही वाटलं? तू डायरेक्ट हा म्हणली ना, आता डायरेक्ट पत्रिका घेऊन अरे आली. मी कसं नाही म्हणणार आहे? तुला माहिती ना घरची सिच्युएशन कशी आहे म्हणून. आणि माझं ऐकायला मोकळेत का घरचे? मला विचारलं का त्यांनी? नाही नाही, पोरी अशाच असतात, पोरी टायमाला अशाच बदलणार. असतात. आणि पोरं असेच असतात, लग्नाच्या टाइमला घरी ये म्हणलं ना तर येत नाहीत. अरे पण एकदा पाहुणं आलं म्हणून काय डायरेक्ट घरीच यायचं का? अरे एकदा पाहुणे आलं म्हणजे तू घरच्यांना बोलू शकत होता ना, तेव्हा मी पण बोलले असते, मग झालं असतं ना आपलं. ही पत्रिका माझी त्याच्यासोबत नसते, तुझ्यासोबत असते, समजलं का? तुझी इच्छा नसल्यावर कशी येईल माझं नाव त्याच्यात? इच्छा नसती, माझी इच्छा होती ना, म्हणूनच मी एवढी झंझटी केल्या. घरी मी एकटी सांगितलं होतं, त्याच्यामुळे माझ्या घरच्यांनी घाई केली लग्नाची. एकदा तरी सांगितलं तो सांगितलंय म्हणून. अरे मी त्यावेळेस बोलले नाही का तुला की मी घरी बोलले म्हणून? म्हणून तर माझ्या घरी पाहुणे आले ना बघायला मला. अरे पण तुला थोडं सुद्धा कसं वाटलं नाही? कसं वाटणार ना? तुला जर वाटतच नव्हतं, पाहुणे येऊन बघून गेले तरी तुला काही घेणं नव्हतं, मग झालं, जाऊ दे आता. अरे तस नाही, मा लय जीव आहे तुझ्या. मा एक ऐक ना, मग आता आपण पळून जाऊ ना. नाही नाही, ते काय होणार नाही. आता जे काय होईल ते माझं नाही लग्नच नाही, होईल मला नको सांगू. अरे नाही होऊ शकत काय आता? आणि मग मी एवढा जीव लावलेला. माहिती ना किती लावलास. तू असं सरळ सरळ करा असं करते? सरळ सरळ काय? साधी सिंपल गोष्ट आहे. पाहुणे बघायला आले, नंतर घरच्यांनी ठरवलं. आपण जाऊ, आपण मी नाही येऊ शकत. नाही, गप गप नाही, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही तुझ्याशिवाय. अरे मला लय जीव आहे तुझ्या, ऐक ना. जीव होता तर मग घरी येऊन सांगितलं का नाही? मग अरे पण आता जाऊ ना, आपण पळून जाऊ आता. नाही, आता पळून नाही येऊ शकत मी. असं कसं नाही येऊ शकत? तू द्यावा लागल, मी ना तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, खरंच नाही जगू शकत. राहू दे आता, आता नाही पळून येईल मी. माझ्या घरच्यांची इज्जत नाही जाऊन देऊ शकत. मी जीवच देईन मग. दे ना, दे जीव. मग तुला बरं वाटेल आहे ना? एवढं प्रेम असतं तर घरी येऊन सांगितलं असतं, जीव द्यायची वेळ नसते आली. पण आता म्हणतोय ना पळून जाऊ, पण एवढं काय तवा? अरे पण नाही ना पळून येऊ शकत, माहिती ना घरच्यांची इज्जत बिज्जत जायची कामं नाही करू शकत मी आता. काही तुझ्याच घरच्यां जायची, माझी नाही जायची. अरे माझ्या घरच्यांना कुठे इज्जत आहे तवा, है ना? हा असंच म्हणतो, आता उलट पालटच बोलशील ना. आपण काय अडचण तुला पळून यायला? नाही येऊ शकत मी पळून. नाही, तू ऐकणारच नाही ना? नाही. बघ बर का, हो मी जीवच देतो. अरे अरे थांब. काय? आज मला कळलं तुझं माझ्यावर किती लक्ष आहे. दिसतंय तुझं पण किती लक्ष आहे. ही नीट पत्रिका वाचली का? काय नाव आहे वाच बरं ह्याच्यावर? माझं नाव आहे का ते? नाही, फक्त आडनाव माझं आमचं आहे का? आता माझ्या सख्या चुलत बहिणीचं लग्न आहे. मला बघायचं होतं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे किती नाही. अयो प्रेम नाही होय तवा, हाय की प्रेम. मग आता घरी तयारीला लागा सांगायला काय. उद्याच येतो. आणि कळलं बरं का किती प्रेम आहे तुझं माझ्यावर. इतक्या दिवस टाइमपास करीत होतो. झालं का? टोमण्यात बोललं ना. मग सांग ते आज कळालं, मग इतक्या दिवस काय करत होतो? पण चला बाबा, आज कन्फर्म झालं की चल लग्न, म्हणजे माझ्या अशी सिच्युएशन उद्या आली तर मग नाही का नाही, लक्षात राहू दे ना तुझ्या. जीव द्यायला लावणार आहे तुम्हाला, है ना? घरी सांगितलं कशाला जीव द्यायला लावून. येतो मी संध्याकाळी, येतो आज. ठीक आहे चालेल. ही पत्रिका घेऊन जा. ये की बहिणीच्या लग्नाला ती पत्रिका द्यायला. पत्रिका राहू दे, जिरली माझी पत्रिकेने. हो ना. बाय बाय बाय. यायची नखरे.